नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये खूप उपयोगी राहणार आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1. नुकतेच कोणत्या राज्य सरकाराने तृतीयपंथीय 2024 धोरण जारी केलेले आहे? नुकतेच कोणत्या राज्य सरकाराने तृतीयपंथीय 2024 धोरण जारी केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्याने नुकतेच राज्य सरकाराने तृतीयपंथीय 2024 हे धोरण जारी केलेले आहे, महाराष्ट्र या राज्याने. नेक्स्ट प्रश्न आहे, महत्वारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? महत्वारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, छत्तीसगड या राज्याने महत्वारी वंदन योजना सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, ओपेनहाइमर या चित्रपटाला मिळालेला आहे ऑस्कर 2024चा पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार टिंबटिंब या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. 2011च्या या जनगणनेनुसार टिंबटिंब या महानगरपालिकेची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, ठाणे या जिल्ह्याची लोकसंख्या तुलनेने जास्त होती. नेक्स्ट प्रश्न आहे, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, बिहार राज्य गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य हे बिहार राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलात टिंबटिंब वर्ष सेवा देण्याकरता आहे. अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलात टिंबटिंब वर्ष सेवा देण्याकरता आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 3 वर्ष. अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलात 3 वर्ष सेवा देण्याकरता आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस चषक स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, बॅडमिंटन. थॉमस चषक स्पर्धा ही बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, हरवलेल्या बालकाचा शोध घेणे यासाठी ऑपरेशन मुस्कान संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नागपूर येथे निधी ही संस्था प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करते? नागपूर येथे निधी ही संस्था प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अंतराळशास्त्र. नागपूर येथे निधी ही संस्था प्रामुख्याने अंतराळशास्त्र या क्षेत्रात काम करते. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला? सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मुंडका उपनिषद या ग्रंथातून सत्यमेव जयते हा शब्द घेतलेला आहे, मुंडका उपनिषद. नेक्स्ट प्रश्न आहे, तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी केले? तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, सदाशिवराव पेशवे यांनी तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्याचे नेतृत्व केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील पदाचा क्रमांक चौथ्या क्रमांकाने लावा. खालील पदाचा क्रमांक चौथ्या क्रमाने लावा. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, भिन्न शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ. तर मित्रांनो, यामधला भिन्न शब्द हा आईस्क्रीम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्तीसगड या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू नाही? छत्तीसगड या राज्यात खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागू नाही?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी ओडिसा या राज्याची सीमा लागू नाही आहे, छत्तीसगड या राज्यातील. नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हणलेले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हणलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी अनुच्छेद 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा अनुच्छेद 32 असे म्हणलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यास वयाची किमान वर्ष किती पूर्ण झाली पाहिजे? राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यास वयाची किमान किती वर्ष पूर्ण झाली पाहिजे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 35 वर्ष. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवण्यास वयाची किमान 35 वर्ष पूर्ण झाली पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय? स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सोडियम क्लोराईड. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ हे सोडियम क्लोराईड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? वास्को द गामा यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याकडून व्यापारी सवलती मिळवल्या? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी झामोरीन. नेक्स्ट प्रश्न आहे, भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पोर्तुगीज हे सर्वात शेवट जाणारे आणि सर्वात प्रथम पोर्तुगीज आलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सेक्रू हा महाराष्ट्र राज्याचा प्राणी आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी प्राणहिता ही नदी. वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी प्राणहिता ही आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जिम कार्बनेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? जिम कार्बनेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यामध्ये आहे जिम कार्बनेट राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट प्रश्न आहे, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेली मदत मोहिमेचे नाव काय? तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेली मदत मोहिमेचे नाव काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ऑपरेशन दोस्त. तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेली मदत ही ऑपरेशन दोस्त आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेचे जनक कोण आहे? भारतीय दंड संहितेचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए थॉमस मेकाले हे भारतीय दंड संहितेचे जनक आहे.